नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पल्स आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, या विषयामध्ये सिलेबस ऑफ ओशनोग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2019 सागरशास्त्र या अभ्यासक्रमाचा परिचय आपल्याला 2019 पासून झालेला आहे. यामध्ये 4 प्रकरण आहेत. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राचा परिचय किंवा सागरशास्त्राची ओळख, सागरशास्त्राचा विषय प्रवेश. मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन, सागरांचे गुणधर्म आणि गतिशीलता. मॉड्यूल थर्ड अप्लाइड ओशनोग्राफी, उपयोजित सागरशास्त्र. मॉड्यूल 4 प्रॅक्टिकल थेरी ओनली, प्रात्यक्षिक थेरी ओनली. थेरी ओनली म्हणजे विस्तृत माहिती फक्त आपण पाहणार आहोत, परंतु प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकल करणार नाही. हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घ्यावयाची आहे. यामध्ये मित्रांनो, मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी या सागरशास्त्राची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे आणि ती या सागरशास्त्राची ओळख या प्रकरणाच्या माध्यमातून करून घ्यायचे. हे आपलं प्रकरण क्रमांक 1 आहे. या सागरशास्त्राची ओळख या प्रकरणामध्ये मित्रांनो, आपण मॉड्यूल्स फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राची ओळख, यामध्ये डेफिनेशन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची व्याख्या. नेचर ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राचं स्वरूप. स्कोप ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची व्याप्ती. ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राच्या शाखा. सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व किंवा सागरशास्त्राचं महत्त्व. तर या गोष्टी किंवा या घटकांचा अभ्यास आपण इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राची ओळख या प्रकरणामध्ये आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, आपण प्रथम या सागरशास्त्राच्या ज्या काही विषयाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा माहिती पाहण्यापूर्वी आपल्याला विस्तृत अशा इतर गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजेच काय की सागरशास्त्र भूगोल ही शाखा आपल्याला स्क्रीनवरती दिसते की प्राकृतिक भूगोलाच्या अजैविक भूगोलातील सागरशास्त्र भूगोल ही एक शाखा आहे. मग या सर्व शाखांचा आपल्याला थोडासा परिचय करून घ्यावयाचा आहे. मित्रांनो, आपण BA भाग 1 मध्येही 2 सेमिस्टर अभ्यासल्या आणि BA भाग 2 मध्ये आपण 1 सेमिस्टरचा अभ्यास केलेला आहे. या तिन्ही सेमिस्टरचा अभ्यास केल्यानंतर आणि परीक्षा दिल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की हा जो चार्ट आहे, या चार्टवरून
काही प्रश्न आपल्याला निश्चितपणे ऑब्जेक्टिव्हचे पडलेले होते, लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रांनो, हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपण जर पाहिलं तर बी ए भाग 1, 2, 3, 4 बी ए भाग 1, बी ए भाग 2 आणि बी ए भाग 3 च्या 2-2 सत्रामध्ये म्हणजेच 2-2 सेमिस्टरमध्ये जितके जॉग्राफीचे पेपर आपण अभ्यासणार आहोत त्या त्या ठिकाणी आपल्याला या चार्टवरून 1-1 मार्क्स मिळणार आहे. हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून या चार्टकडं अत्यंत लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक शाखेचं स्थान नेमकं कुठं आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे भूगोलाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. दुसरं असं की स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे आवश्यक आहे की नेमकं भूगोलाचं ज्ञान. आज आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय भूगोल संघटनेनं 150 पेक्षा अधिक शाखांना मान्यता दिलेली आहे. या सर्व शाखांचा आपल्याला परिचय जरी शक्य नसला तरी विद्यापीठातून आणि शालेय जीवनातून जे जे काही आपण अभ्यासत आहोत त्या त्या संबंधित शाखांचा परिचय तरी आपल्याला असला पाहिजे. हे आपण लक्षात घेऊन या चार्टचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या करावयाचा आहे. मग आपण थोडक्यात आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सद्यस्थितीमध्ये सुद्धा हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आपण या चार्टचा परिचय थोडक्यात या तासाला करून घेणार आहोत आणि मग सागरशास्त्र नेमकं काय आहे याकडे वळणार आहोत. तर भूगोल म्हणजे काय असं सुरुवातीलाच आपल्याला प्रश्न पडू शकतो, कारण भूगोल या शब्दाला इरॅटोस्थेनिस यांनी इंग्रजीमध्ये एक शब्द दिलेला आहे आणि त्याचं नाव आहे मित्रांनो जिओग्राफी. इरॅटोस्थेनिस या तत्ववेत्यानं आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी काही संज्ञा आहे हे जिओ आणि ग्राफिया या 2 शब्दापासून तयार झालेली आहे. आणि जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफिया म्हणजे टू डिस्क्राईब. जिओ म्हणजे अर्थ, अर्थात जिओ मीन्स अर्थ असं मला स्पष्ट इंग्लिशमध्ये हे बोलावं लागेल. म्हणजेच जिओचा अर्थ पृथ्वी असा होतो. तर ग्राफिया किंवा ग्राफी मीन्स डिस्क्रिप्शन. म्हणजे ग्राफी किंवा ग्राफिया शब्दापासून ग्राफिया या शब्दापासून ग्राफी हा शब्द आलेला आहे. तर ग्राफिया मीन्स डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन. पहा मग कशाचं वर्णन? पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा विषय म्हणजे भूगोलशास्त्र किंवा भूगोल होय. आता मित्रांनो ही झाली व्याख्या. मग ह्याला शास्त्र, भूगोल आणि भूगोलशास्त्र सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही आज शास्त्रीय निकष एखाद्या विषयाला शास्त्र बनवतात ते सर्व निकष या भूगोलासंदर्भात अस्तित्वात नव्हते. आणि मग पुढं ते हळूहळू या निकषातून या भूगोलाचा अभ्यास गेला किंवा केला गेला आणि भूगोलाला सुद्धा भूगोलशास्त्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीचा जो भूगोलाचा अभ्यास होता तो मित्रांनो वर्णनात्मक पद्धतीचा होता. भूगोलाचं स्वरूप वर्णनात्मक होतं. त्यानंतर भूगोलाचं जे काही स्वरूप आहे मित्रांनो
हे सहसंबंधात्मक झालेलं आहे. आणि त्यानंतर भूगोलाचं स्वरूप जे आहे हे विशेषकरणात्मक झालेलं आहे किंवा विशेषीकरण असं स्वरूप या भूगोलाला प्राप्त झालेलं आहे. आणि यातून आपल्याला या भूगोलाला शास्त्रीय स्वरूप तर प्राप्त झालेलंच आहे, किंबहुना या शाखांचा सुद्धा उदय झालेला आहे. सुरुवातीच्या काळात भूगोल एक वर्णनात्मक पद्धतीने अभ्यासला जात होता. किंबहुना मित्रांनो, या वर्णनाच्या अगोदर सुद्धा भूगोलाचा अभ्यास हा नामावलीच्या स्वरूपातच अभ्यासला जात होता, की अमुक अमुक ठिकाणी, उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये कृष्णा नदी आहे, कुंडलचा डोंगर आहे, सागरेश्वर अभयारण्य आहे, अशा प्रकारचं जी काही माहिती अगदी सुरुवातीला भूगोलामध्ये होती. आणि याला तज्ज्ञ लोक आज म्हणतात, त्यावेळेस त्यांना हे सुचलं नव्हतं की नामावलीचा भूगोल म्हणून हा भूगोल होता. मग मित्रांनो, पुढे जाऊन या भूगोलाच्या अभ्यासकांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या वाटचालीतून, त्यांच्या अभ्यासातून या असणाऱ्या भौगोलिक घटकांचं, जसं मी आपल्याला परिसरातलं उदाहरण दिलं की परिसरामध्ये आपल्या कृष्णा नदी आहे, कुंडलचा डोंगर आहे, ज्याला आपण काय म्हणतो की सह्याद्री पर्वताच्या जे काही डोंगर रांगा आहेत, त्या डोंगर रांगाचे हे छोटे छोटे उपडोंगर आहेत, लक्षात घ्या. आणि जवळच आपल्याला मानवनिर्मित असं सागरेश्वर अभयारण्य आहे किंवा इतरही भौगोलिक घटक आहेत, यांची जी काही आपण फक्त नावं घेत होतो. परंतु नंतरच्या तज्ज्ञ लोकांनी या सर्व असणाऱ्या घटकांचं वर्णन करायला सुरुवात केली. जसं की कृष्णा नदी आपल्या परिसरातून संत वाहते. या नदीला काही ठिकाणी नागमोडी वळणं सुद्धा प्राप्त झालेली आहेत. आणि यासाठी मित्रांनो, आपल्याला सागरेश्वर जो आहे आपल्याला सर्वांना परिचित, त्या डोंगर माथ्यावरती आपण उभा राहिलो, कृष्णा नदीची आपण फोटो काढली, तर आपल्याला ही नागमोडी वळणं पाहायला मिळते. तर ही जी काही कृष्णा नदीचं आपण वर्णन या ठिकाणी करतोय, पुढे जाऊन आपण काय नागमोडी वळणं, तर कृष्णा नदी ही मित्रांनो डोंगर रांगातून, पर्वत रांगातून, या पर्वत रांगातून, डोंगर रांगातून पठारी भागावरती आली. आपण सर्वजण पठारी भागामध्ये राहतो आणि पठारी भागामध्ये उंच सकलपणा असतो. त्या ठिकाणी सुद्धा छोटी छोटी मैदानी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात, पठारावरती सुद्धा. आणि त्या मैदानी भागामध्ये या नदीनं गाळाचं संचयन केलं आणि या नदीनं अर्थातच मैदानी भाग थोडासा किंचितसा पठारी भागात मैदानी अशी संधी प्राप्त झाल्यामुळं, नदीनं ची गती संत झाल्यामुळं इथं वेडीवाकडी वळणं प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व वर्णन तज्ज्ञ लोकांनी केलं. आणि असंच इतर गोष्टींचं, मग जंगलांचं वर्णन असेल, डोंगरांचं असेल, पर्वतरागांचं असतील, दऱ्यांचं असतील, खोऱ्यांचं असेल, अनेक गोष्टींची वर्णन तज्ज्ञ लोक करत सुटले. आणि मित्रांनो, हे झालं भूगोलाचं नामावलीचा भूगोल, सुरुवातीची पायरी. दुसरी पायरी वर्णनात्मक भूगोल. आणि या वर्णनामध्ये मित्रांनो तज्ज्ञ लोकांनी आणखीन एक गोष्टीची त्यामध्ये भर पडली, आणि ती भर म्हणजे की या एखाद्या भौगोलिक घटकाचा दुसऱ्या घटकाशी असलेला सहसंबंध सुद्धा या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्याचं सुद्धा वर्णन करायला सुरुवात केली. म्हणजे असं की नदी ही उताराला अनुसरून वाहते, हे निरीक्षणातून लक्षात आलं. मग उतार हा डोंगर किंवा पर्वत, डोंगर
या ठिकाणी नदीला या ठिकाणच्या भूपृष्ठाला उतार खूप आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नदीला वेगही खूप आहे. या ठिकाणची जी काही नदी आहे याला नदीला युवावस्था असं म्हणतात. नंतर नदी पठारी भागात येते. त्या पठारी भागामध्ये सुरुवातीला नदीची बाल्यावस्थेमधून नदी पठारी भागात येते, तेव्हा तिला युवावस्था प्राप्त होते आणि पुढं जाऊन नदीला काय होतं की नदी मैदानी भागात येते, तेव्हा तिला प्रौढावस्था प्राप्त होते. पुढं जाऊन ती नदीच्या समुद्राच्या किनाऱ्यावरती पोचते, तेव्हा तिला वृद्धावस्था प्राप्त होते. असं वर्णन झालेलं आहे. आणि म्हणजेच हे सहसंबंध या ठिकाणी पर्वत, पठार, मैदान आणि त्या ठिकाणी नदीची असणारी गती, नदीची असणारी जी काही नदीने केलेलं खनन, वहन आणि संचयन, या सर्व गोष्टींचं वर्णन मित्रांनो. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन झाल्यामुळं मग हे सहसंबंध अशी एक पायरी की भूगोलाला नामावलीचं स्वरूप, पुन्हा वर्णनात्मक स्वरूप, सहसंबंधात्मक स्वरूप आणि असं ज्ञान या भूगोलामध्ये वाढत गेलं. आणि मग हे ज्ञान इतकं वाढत गेलं की एकाच विषयामध्ये ह्या ज्ञानाची खिचडी झाली आणि हे ज्ञान वेगळं करण्याची आवश्यकता अभ्यासकांना, तसंच संशोधकांना, शास्त्रज्ञांना जाणवू लागली. आणि मग त्यांनी विशेषीकरण करायचं ठरवलं की भूगोलाचं विभाजन करायचं ठरवलं. आणि मग मित्रांनो त्यांनी सरळ असे 2 गट पाडायचे ठरवले की एक प्राकृतिक भूगोल, म्हणजेच काय, प्राकृतिक या शब्दाचा अर्थ होतो भौगोलिक, दुसरा अर्थ होतो नैसर्गिक, तिसरा अर्थ होतो की आपण पर्यावरणीय, असा सुद्धा अर्थ त्याला प्राप्त होईल. तर ह्या जे काही प्राकृतिक म्हणजेच भौगोलिक म्हणजेच नैसर्गिक, की या नैसर्गिक घटकांना वेगळं काढायचं आणि मानव निर्मित गोष्टींना वेगळं काढायचं, असं तज्ज्ञ लोकांनी विचार केला. आणि मग या भूगोलाला 2 शाखा प्राप्त झाल्या किंवा 2 प्रमुख शाखांमध्ये भूगोलशास्त्र विभागलं गेलं. आणि मित्रांनो मग एक शास्त्र झालं जे नैसर्गिक शास्त्र आहे किंवा भौगोलिक शास्त्र आहे, ते शास्त्र प्राकृतिक भूगोल म्हणून ओळखलं जातं. तर मानवाशी संबंधित असणारं आणि मानव आणि निसर्ग मिळून यांचा ज्या मिलापातून जे काही शास्त्र तयार झालं, त्या शास्त्राला मानवी भूगोल म्हणून दुसरी शाखा उदयास आली. अशा 2 शाखा मित्रांनो निर्माण झाल्या. आणि मग पुन्हा थोडक्यात आपण म्हणूया की एकीकडं नैसर्गिक घटक आणि दुसरीकडं मानव निर्मित घटक, अशा 2 प्रमुख शाखा निर्माण झाल्या. आणि जेव्हा नैसर्गिक घटक म्हणजे त्याला आपण नैसर्गिक भूगोल, प्राकृतिक भूगोल किंवा भौगोलिक भूगोल असंही तुम्ही म्हणू शकता, या भूगोलामध्ये सुद्धा मग पुन्हा 2 शाखा करायचं तज्ज्ञ लोकांचं ठरलं. कारण नैसर्गिक वर्णन किंवा नैसर्गिक असणारं जी काय माहिती, विश्लेषण हे पुष्कळ होतं आणि त्याचं विभाजन पुन्हा त्यांनी 2 विभागात करायचं ठरवलं. आणि ते 2 विभाग म्हणजे मित्रांनो की एक सजीव घटक लक्षात घेऊन आणि एक निर्जीव घटक लक्षात घेऊन या प्राकृतिक भूगोलाचे पुन्हा 2 गट करायचे असं ठरवलं. आणि त्यातून अजैविक भूगोल आणि जैविक भूगोल अशा भूगोलाच्या मित्रांनो 2 शाखा निर्माण झाल्या. आणि त्यामध्ये पुन्हा अजैविक भूगोलामध्ये जी काही वेगवेगळे भौगोलिक घटक आहेत, या घटकांना अनुरूप किंवा अनुसरून पुन्हा शाखांची निर्मिती करायचं ठरलं. जसं मातीशी संबंधित मृदा भूगोल, भूरूपाशी संबंधित भूरूप भूगोल, भूगर्भाशी संदर्भात भूगर्भ भूगोल, सागरशास्त्राशी संदर्भात सागरशास्त्र भूगोल, हवामान त्या संदर्भात हवामान भूगोल, अवकाशशास्त्राच्या संदर्भात अवकाशशास्त्र भूगोल, अशा या अजैविक भूगोलाच्या शाखा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तयार झालेल्या पाहायला मिळतात. आणि काही तज्ज्ञांनी तर प्रमुख 4 अजैविक भूगोलशास्त्र विभागात 4च गोष्टींच्या मध्ये,
ज्याच्यामध्ये मृदावरण, वातावरण, अवकाश आणि जलावरण. बघा, मृदावरण, दुसरं आहे वातावरण, तिसरं आहे जलावरण, चौथा आहे अवकाशशास्त्र. म्हणजे या अनेक शास्त्राच्या अगोदर या 4 शाखांच्या मध्ये भूगोलाचं, अजैविक भूगोलाचं विभाजन झालं होतं. लक्षात घ्या. पहिलं मी आपल्याला सांगितलं, आपल्या लक्षात आलं असेल की याला मृदावरण म्हणायचं. मृदावरण. मग त्या मृदावरणामध्ये मित्रांनो मृदा पण येईल, भूरूप पण येईल, भूगर्भशास्त्र पण येईल आणि पुढे जाऊन आपण ज्याला जिओमॉर्फॉलॉजी असं म्हणतो, भूपृष्ठशास्त्र, ते पण त्याच्यामध्ये येईल. दुसरी शाखा की ज्याला आपण वातावरण असं म्हणतो, या वातावरणाशी संबंधित मग हवामान भूगोल येईल किंवा अलीकडे ज्याला नाव, सुंदर असं नाव दिलं आहे, मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी पण त्यामध्ये येईल, वातावरणामध्ये. तिसरं जे भूगोलकारांनी विभाग केला होता अजैविक भूगोलाचा, तो म्हणजे पहा की अवकाश किंवा जलावरण म्हणू. अवकाश शेवटी आपण बघू. जलावरण म्हणजे त्याच्यामध्ये सागरशास्त्र येईल किंवा इतर सागरशास्त्राच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला जलावरणामध्ये. नदी पण येईल. नदी, नाले, ओढे, तळे, सरोवर, गोडे पाण्याचा स्रोत आणि खाऱ्या पाण्याचा स्रोत, हे सगळं जलावरणामध्ये येतं. आणि मग त्या जलावरणामध्ये गोडे आणि खारे असं 2 भाग पुढे पडले गेले आणि त्यावरून सुद्धा भूगोलाच्या शाखा वाढत गेल्या. तर हे मित्रांनो आपल्याला जलावरणामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे मृदावरण, वातावरण, जलावरण आणि मग अवकाश. अवकाश हे या वातावरणाच्या बाहेरची पोकळी असते, निर्वात पोकळी असते. आपण या संदर्भात थोडीशी माहिती BA भाग 1 मध्ये प्राकृतिक भूगोल शिकताना थोडासा परिचय करून घेतलेला आहे आणि म्हणून या गोष्टी तुम्हाला सहज लक्षात येत असतील किंवा या शाखांचा सुद्धा आपण पाठीमागे अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे अजैविक भूगोल शास्त्राच्या या प्रमुख 4 शाखा झाल्या आणि पुन्हा त्या शाखांच्या मध्ये ज्ञान वाढत गेल्यामुळं मग पुन्हा ह्या स्क्रीनवरती ज्या आता आपण पाहतोय, मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र भूगोल, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल, अशा अनेक शाखा मित्रांनो, अनेक शाखा या अजैविक भूगोलामध्ये समाविष्ट होत गेलेल्या आहेत. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की आंतरराष्ट्रीय भूगोल संघटनेनं आज पहा की 150 पेक्षा अधिक भूगोलाच्या शाखांना मान्यता दिलेली आहे. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण तर अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत शाखांचा अभ्यास इथं आपण करत आहोत आणि यातून सुद्धा आपल्याला पुष्कळ असं ज्ञान प्राप्त होते. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. या भूगोलाचा जो काही पसाराच आहे मित्रांनो, इतका अवाढव्य पसारा आहे की एक ना धड भाराभर चिंध्या, असं मराठीमध्ये एक म्हण आहे, असं म्हणावं लागतं. भूगोलाच्या अभ्यासामध्ये एखादा व्यक्ती जर स्वतःला पारंगत समजत असेल तर मित्रांनो ते त्याचं अज्ञान आहे किंवा तो आपल्याला फुशारकी मारतोय असं समजायला हरकत नाही आहे. इतकं प्रचंड अवाढव्य ज्ञान आहे आणि त्याचं संपूर्ण ज्ञान एखाद्या व्यक्तीला असूच शकत नाही. या संदर्भात मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की आपल्या स्क्रीनवरती दिसणारी अजैविक भूगोलामधील 6वी जी काही उपशाखा आहे, अवकाशशास्त्र भूगोल, या अवकाशशास्त्राचे एक शास्त्रज्ञ जे आपल्याला परिचित असणारे जयंत नारळीकर हे म्हणतात की या अवकाशशास्त्राचा जो काही पसार आहे, जे काही ज्ञान आहे, ते आम्हा शास्त्रज्ञांना 5% सुद्धा नाही. एक सायंटिस्ट मी म्हणतोय मित्रांनो, जो फक्त अवकाशशास्त्राशी संबंधित आहे,
अशा आपल्याकडं अगाध आणि प्रचंड ज्ञान देणारी शास्त्र या भूगोलशास्त्रामध्ये खचाखच भरलेली आहेत. आणि म्हणून जर एखादा तज्ज्ञ कोणी म्हणत असेल की मी भूगोलामध्ये पारंगत आहे, तर तो फुशारकी मारतोय किंवा त्याला भूगोलशास्त्र कळलेलाच नाही असं सुद्धा आपण म्हणू शकाल. इतकं ज्ञान याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि हे ज्ञान जसं जसं पसारा ज्ञानाचा वाढत जाईल तसं आज सुद्धा भूगोल शाखांचा विस्तार होत चाललेला आहे. हे झालं अजैविक भूगोलामध्ये. नंतर जैविक भूगोलशास्त्र उदयास आलं, म्हणजे जे सजीव आहे. मग याच्यामध्ये पुन्हा वर्गवारी झाली. प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल, सूक्ष्म जीवशास्त्र भूगोल, अशा प्रकारची विभागणी मित्रांनो या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातून या प्राकृतिक भूगोलाचा एकंदरीत थोडक्यात आपल्याला जो काही पसारा जो काही आहे तो आपल्याला लक्षात थोडासा आलेला आहे असं आपण म्हणूया. आणि या भूगोलशास्त्राच्या या पसाऱ्यातील थोडीशी माहिती आपण करून घेत आहोत. आणि मग अजैविक भूगोलामध्ये जी काही स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय चौथी जी काही शाखा आहे, सागरशास्त्र भूगोल किंवा सागरशास्त्र असंही आपण म्हणू शकतो. तर या सागरशास्त्राचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. तत्पूर्वी या ज्ञानाचा पसारा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण हा सर्व खटाटोप चालवलेला आहे. मित्रांनो, हे सर्व आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं तर तुम्ही निश्चितपणे भूगोलशास्त्रातील तज्ज्ञ, परिपूर्ण तज्ज्ञ असं मी म्हणत नाही, तज्ज्ञ म्हणून ओळखला जाऊ शकाल. आणि तुमचं जे करिअर असेल ते उज्ज्वल असेल, हे निश्चितपणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही अत्यंत गंभीरपणे केलेला आहे किंवा केला पाहिजे. केला आहे म्हणण्यापेक्षा केला पाहिजे म्हणतो. मग यातील आता एक विषय जो आपण सागरशास्त्राला सुरुवात करण्यापूर्वी अजून या आपल्या चार्टची माहिती व्यवस्थितरित्या पाहायची आहे. सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला असं म्हणेन की सागरशास्त्राचा पसारा तर किती मोठा आहे, खूप मोठा पसारा आहे. सागरशास्त्र सुद्धा आज आपल्याला पूर्ण परिचित नाही मित्रांनो, किंवा सागराच्या कानाकोपऱ्यापर्यंत माणूस पोचलेला आहे असंही नाही, किंवा पूर्ण ज्ञान त्याचं झालेलं आहे असंही नाही. परंतु यामध्ये जे काही ज्ञान आहे ते अगाध आहे, प्रचंड आहे सागरशास्त्रामध्ये. किंबहुना आज संपूर्ण पृथ्वीचं इंच ना इंच भूमी आपण सॅटेलाइटच्या साह्यानं जरी पाहत असलो, जरी अभ्यासत असलो, तरी या इंच ना इंच भूमीपर्यंत मानव पोचलेला आहे असं आज आपल्याला म्हणता येत नाही. अशा प्रकारचं धाडस आपल्याला किंवा धाडसाचं विधान आपल्याला करता येत नाही. इतकी दुर्गम भूमी या पृथ्वीवरती आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे भूगोलामध्ये या सर्व जे काही गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी अत्यंत व्यापक आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि मित्रांनो, हे एक निसर्गशास्त्र म्हणून याच्याकडे पाहायचं. तुम्ही BA भाग 1ला भूगोलशास्त्राचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल या दोन शाखांचा तुम्ही अभ्यास केला, किंवा या दोन प्रमुख ब्रँचेसचा अभ्यास केला. परंतु कितीही अभ्यास केला, अगदी थोड्या 4-4 टॉपिक ते या वेगवेगळ्या शाखामध्ये विभागलेले, ज्याला इंटरडिसिप्लिनरी नॉलेज आपल्याला मिळावं अशा प्रकारची ती रचना केलेली. परंतु या सर्व शाखांच्याकडे आपण जेव्हा गंभीरपणे पाहतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं प्राकृतिक भूगोल पूर्ण अभ्यासला का, खऱ्या अर्थानं आपण मानवी भूगोल पूर्ण अभ्यासला का, नाही. अगदी फक्त ओळख करून घेतलेली आहे. कारण आपण आपल्या क्षमतेनुसार हळूहळू हे ज्ञान धारण करीत आहोत.
हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी किंवा प्रत्येक वेळेस असं म्हणूया की एखाद्या भूगोलाच्या शाखेची ओळख करून घेताना हा चार्ट आपण पाहतोच, अभ्यासतोच, इतका हा महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून याचा अभ्यास आपण आज करायला सुरुवात केलेली आहे आणि सागरशास्त्रापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि मग आता दुसरी जी काही बाजू आहे, मानवी भूगोलाची उदय कसा झाला, त्याचं प्राणीशास्त्र भूगोल यामध्ये का मानवाचा अभ्यास झाला नाहीये, किंवा हे सर्व जी काही शास्त्र आहे, निसर्गशास्त्र आहे, म्हणजे हे सर्व शास्त्रांची जननी आहे. मग ते मूलभूत विज्ञानशास्त्र असेल किंवा मूलभूत सामाजिक शास्त्र असेल, यांची जननी आहे. या गोष्टी आपण अजून पाहिल्या नाहीत. त्यावरती थोडासा प्रकाश टाकून आपण पुढील तासाला सागरशास्त्राला सुरुवात करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या ठिकाणी वेळ झालेला असल्यामुळं आपण थांबणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.